झी 24 तास एक पाऊल पुढे। मराठवाड्यातील भीषण पाणी टंचाईमुळे शेतकरी आता आपल्या गुरढोरांना विकायला बाजारात आणतायत। जिथं माणसाला पाणी नाही तिथं जनावरांना चारा आणि पाणी कुठून आणायचा असा प्रश्न या शेतकऱ्यांना पडलाय। मात्र यामुळे जनावरांचे भाव खाली पडल्याने दुष्काळी स्थितीत बळीराजा हवालदिल झालाय। औरंगाबादमधल्या गुरांच्या बाजाराचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी। मराठवाड्यात दुष्काळानं परिसीमा गाठली आहे। लोकांना पिण्यासाठी पाणी नाही, अशा परिस्थितीत जनावरं तरी जगवायची कशी असा प्रश्न त्यांना पडलाय। आपण पाहू शकतो यावेळेस आपण औरंगाबादेत जनावरांच्या बाजारात आहोत। भीषण दुष्काळ पडलाय, त्यामुळे लोकांनी आपली जनावरं विकायला बाजारात आणली आहे। आपण पाहू शकतोय इथे गाई म्हशी विकायला आणल्या आहेत। एक गोष्ट प्रामुख्याने इथे लक्षात येत आहे की या जनावरांची प्रकृती पाहून आपल्याला लक्षात येईल की भीषण दुष्काळात ही जनावरं सुद्धा होरपळून निघतात। या जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही आहे, खाण्यासाठी चारा नाही आहे। संपूर्ण मराठवाड्यात अशीच परिस्थिती आहे, त्यामुळे ही जनावरं सुकून गेलेली आहेत। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात की काय नक्की परिस्थिती आली आहे, का ते आपली जनावरं विकतायत। मामा मला सांगा, तुम्ही तुमची बैलजोडी विकली, का विकली हो तुमची बैलजोडी? चाऱ्यामुळे विकली बैलजोडी आणि त्याला चारा घालायचा म्हणजे पैसे घरातून टाकावं लागतं। मुख्य म्हणजे मराठवाड्यात अजूनही चारा छावणी उघडलेल्या नाही आहेत। संपूर्ण मराठवाड्यात फक्त 11 ठिकाणी चारा छावण्या आहे आणि संपूर्ण मराठवाडा दुष्काळात होरपळत निघतोय। अशा परिस्थितीत महाराष्ट्रात अनेक ठिकाणी चारा छावण्या उघडल्या असताना मराठवाड्यात का नाही याचं उत्तर सरकारकडे नाही आहे। मात्र एक गोष्ट प्रामुख्याने इथे स्पष्ट होते की मराठवाड्यातील शेतकरी आपले जनावरं विकून आता रस्त्यावर येऊ लागलाय। झी 24 ताससाठी व्हिडिओ जर्नलिस्ट मोहम्मद तौकीबसह विशाल करोळे, औरंगाबाद। झी 24 तास एक पाऊल पुढे।